नमस्कार. मी सौराजी श्री अरविंद गागरे. येणाऱ्या 24 तारखेला माझ्या वाढदिवसानिमित्त समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नगर आणि परिसरातील सर्व नागरिक आणि महिलांसाठी वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ देऊ इच्छित आहे. त्यासाठी त्या योजना मी तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट करू इच्छिते. त्यापैकी पहिली योजना असेल आयुष्यमान भारत कार्ड योजना. आयुष्यमान भारत कार्ड योजना होते या योजनेअंतर्गत आपल्याला कुठल्याही सरकारी किंवा खासगी हॉस्पिटल म्हणजे जे खासगी हॉस्पिटल कायम झालेले आहे शासकीय योजनांना, त्या हॉस्पिटलमधून 2 लाखापर्यंतचं मेडिकल बिल पूर्णपणे माफ होऊ शकतं. मोठमोठ्या शस्त्रक्रियासाठी याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तसेच ही योजना संपूर्ण भारतभर लागू आहे. याचे फायदे असे आहेत की आणीबाणीच्या काळामध्ये आपल्याला योग्य वेळेला दवाखान्यासाठी सरकारची मदत मिळते. आवश्यक कागदपत्र काय असतील तर तुमचं आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर, तुमचा उत्पन्नाचा दाखला, तुमचं बँक पासबुक, इथं बँक खाता ऍक्टिव्ह आहे तर हे सगळं घेऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. शक्यतो ह्याचा लाभ घेण्यासाठी आपला आधार कार्डचं केवायसी झालेलं अपेक्षित आहे. तर दुसरी योजना असेल घरकुल, पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल. तर गरजू व्यक्तींना पक्क घर बांधण्यासाठी शासन जवळपास 2 लाखापर्यंत किंवा जास्त प्रकारे ही मदत देऊ शकते. आणि घरकुल अंतर्गत तुम्हाला कमी किमतीमध्ये शासकीय घरांचा लाभ मिळू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र काय असेल, तुमचं आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड, तुमचा उत्पन्नाचा दाखला, तुमचं बँक पासबुक आणि तुमचा रहिवासी पुरावा. आणि तिसरी योजना असेल तुमचं रेशन कार्ड केवायसी. बऱ्याच वेळा रेशन कार्ड असतं पण केवायसी झालं नसल्याने आपल्याला सरकारी धान्याचा लाभ घेता येत नाही आणि वर्षभरामधून आपल्याला केवायसी करणं गरजेचंच आहे. तर तुम्हाला ऑनलाईन जागेवर रेशन कार्डचं केवायसी करून दिलं जाईल. त्यासाठी सोबत आणायचं तुम्हाला तुमचं आधार कार्ड ओरिजिनल, तुमचं रेशन कार्ड, तुमचं बँक पासबुक आणि तुमचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर. कारण OTP ऑब्विसली त्याच नंबरला जाणार आहे. या 3 योजनांबरोबर अजून तुम्हाला वेगवेगळे जे विमा आहे शासनाअंतर्गत, तर त्या विम्याचे देखील लाभ कसे असणार आहे किंवा त्या योजना कशा वर्किंग करणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय इलिजिबिलिटी पाहिजे, म्हणजे तुम्ही लाभार्थी पात्र कसे होणार. तर त्यासाठी पहिली योजना असेल सुरक्षा विमा योजना. म्हणजे कुठल्याही प्रकारे रोड ऍक्सिडेंट होऊ द्या, कुठल्या प्रकारचा अपघात होऊ द्या, त्यामध्ये मृत्यू येऊ द्या किंवा अपघातामध्ये अपंगत्व येऊ द्या किंवा अंशतः अपंगत्व येऊ द्या, त्या अंतर्गत सुरक्षा विमा योजनेअंतर्गत तुम्हाला जवळपास 2 लाखापर्यंतचा पूर्ण टोटल खर्च शासनाकडून मिळणार आहे. आणि अंशतः जरी अपंगत्व आलं तरी 1 लाखापर्यंतचा फायदा शासनाकडून मिळणार. त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय असतील, आधार कार्ड, बँक पासबुक, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर. 5वी योजना असेल जीवन ज्योती विमा योजना. सुरक्षा विमा योजनेमध्ये वयोमर्यादा असेल 18 ते 70 वर्षापर्यंत. जीवन ज्योती विमा योजना जी असेल ही शासकीय विमा योजना आहे केंद्र सरकारची. या अंतर्गत नैसर्गिक मृत्यू कुठल्याही कारणाने आल्यास त्या कुटुंबाला जवळपास 2 लाखापर्यंतची मदत मिळू शकते. मग त्यासाठी कागदपत्र जे लागणार आहे ते तुमचं आधार कार्ड, तुमचं बँक पासबुक आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर. हो, पण ह्याच्यासाठी प्रीमियम भरायचा आहे तुम्हाला जीवन ज्योतीचा. 440 रुपयाचा फक्त वार्षिक हप्ता आहे. तर तितका तर काही जास्त असेल असं मला नाही वाटत 2 लाखाच्या कव्हरेजसाठी. आणि मागाशी सांगायचं विसरलं, सुरक्षा विमा योजनेसाठी वार्षिक हप्ता जो असणार आहे इन्स्टॉलमेंट ती 40 रुपये असणार आहे फक्त. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि पहिल्या 3ही योजना फ्रीमध्ये असणार आहे. आणि ज्या योजनांना तुम्हाला 40 किंवा 440 रुपये भरायचे ते कुठल्याही कोणाच्याही खिशात द्यायचे नाही, कुठल्याही एजंटला द्यायचं नाही. ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईनच्या साईट असतात शासकीय, त्या साईटलाच भरायचे. समोरच दिसणार आहे आपल्याला, संपूर्ण पारदर्शकपणे असणार आहे. टीम आपल्यासोबत असणार आहे. तर हा कार्यक्रम कधी असणार आहे, खरं तर ऍक्च्युली माझा वाढदिवस 25 मेला आहे. परंतु या योजना आपण 25 मेला वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले असल्यामुळे 24 मेला आपण हा आरोग्य कॅम्प लावणार आहे, शासकीय योजनांचा कॅम्प. तर ह्याच्यासाठी सगळ्यांनी वेळेत तिथं पोहोचायचं आहे. मग पोहोचायचं कुठं, पत्ता काय आहे तर भीमा बंगला, प्लॉट नंबर 451, समर्थ कॉलनी, श्री स्वामी समर्थ स्कूलच्या गेट नंबर 2च्या समोर. बरोबर सकाळी 11 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. 2 पर्यंतच असणार आहे.
आपल्यासोबत टीम असणार आहे तुम्हाला केवायसी करून देणारी किंवा वेगवेगळी माहिती देणारी. तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा ही कळकळीची विनंती आहे. कारण व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा नंतर शेड्यूल होऊन गेल्यानंतर आम्हाला परत फोन येतील. तरी पण ज्यांना शक्य आहे त्यांनी या. ज्या महिला सुट्टीला गेलेल्या आहे गावाला, काही कारणाने येऊ शकल्या नाही, तर त्यांच्यासाठी पण आम्ही नंतर हा कॅम्प लावू. परंतु तो नंतर कधी लावू, कुठं लावू हे मी आता बोलणार नाही. शक्य झाल्यास सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये 24 मेला या आणि संस्थेच्या संपर्क नंबरवर फोन करून या. म्हणजे त्या स्लॉटला तुम्ही आल्या तर तुमची गैरसोय होणार नाही. गर्दी टळेल, तुमचा वेळ वाचेल. तर 11 ते 2 मधला मी कुठल्या स्लॉटला येऊ हे शक्यतो आमच्या राणी मॅडमला विचारून या. संस्थेचा संपर्क नंबर मी एकदा रिपीट करते. 95 11 89 36 59. कुठल्याही प्रकारची शंका असल्यास आपण संस्थेच्या नंबरला मेसेज करू शकता. फोन सर्वांचे घेणे शक्य नसल्यामुळे कृपया गैरसमज करू नका. तुम्ही सगळे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. सगळ्यांचं आरोग्य माझ्यासाठी महत्वाचं आहे. सगळ्यांना शासकीय योजना पोहोचवणं माझं परम कर्तव्य आहे. एक सुजाण नागरिक या नात्याने आपण ज्या समाजात जन्म घेतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागत असतो. त्यामुळे या योजना मी वाढदिवसानिमित्त तुमच्यापर्यंत आणण्याचं ठरवलेलं आहे. कारण वाढदिवसामध्ये सोंग बाकीचे खर्च करून आपला पैसा वाया घालवण्यापेक्षा तुमच्यासाठी जर या योजना आल्या नक्की काही गरीब कुटुंबांमध्ये याचा पुरेपूर फायदा होईल. आणि तुमचे जे टेन्शन आहे की वेळेला तुमच्यामध्ये पैसा नसतो, आरोग्य सेवेअभावी हॉस्पिटलच्या बिलिंगऐवजी काही गरीब तळागाळातील एक निरपराध व्यक्तींचा कधी कधी बळी जातो. हे सगळं वाचवण्यासाठी आपल्याला या वेगवेगळ्या शासकीय योजनांचा फायदा घ्यायचा आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न असू द्या, व्यावसायिक मार्गदर्शन, आध्यात्मिक समुपदेशन, व्यावसायिक बाकीच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील, कौटुंबिक समुपदेशन, तर आम्ही संस्थेच्या माध्यमातून नेहमी तुमच्यासाठी तत्पर असू. बऱ्याच वेळा मला विचारतात, काही तुम्ही महिलांसाठी काम करतात, आमच्या पुरुषांसाठी कधी काम करणार? आमच्या पुरुषांसाठी काही तुमचा एखादा मंच नाही का, पुरुष गट नाही का? दादा तुम्ही सगळे माझ्याकडे येऊ शकता, अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता. नक्की तुम्हालाही मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करत आणि येणाऱ्या 25 मेच्या वाढदिवसाच्या निमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करेन. माझ्या समाजकार्याला अजून दार येऊ द्या, अजून पारदर्शकपणे समाजकार्य वाढू द्या आणि तळागाळातील गोर गरीब गरजू जनतेपर्यंत मला पोहोचवा आणि सद्बुद्धीने स्वामींच्या आशीर्वादाने या कार्याला अजून व्यापक स्वरूप येऊ द्या. हीच माझी अपेक्षा असेल आणि स्वामींची चरणी प्रार्थना असेल. आशा करते तुम्ही सगळे मला 24 तारखेला भेटणार आणि नक्की भेटूया आपण. धन्यवाद.